नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीराम फायनान्सवरून पर्सनल लोन कसं घ्यायचं त्याची माहिती सांगणार आहे। स्टेप बाय स्टेप स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला श्रीराम फायनान्समधून पर्सनल लोन कसं घ्यायचं त्याची A to Z माहिती या ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल। त्यामुळे तुम्हाला जर पर्सनल लोनची आवश्यकता असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा श्रीराम फायनान्सच्या या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून पण तुम्ही या ठिकाणी या वेबसाईटवर व्हिजिट करू शकता। अशा प्रकारे वेबसाईट ओपन झाली की त्यानंतर बघा या ठिकाणी आपण या लोनची थोडी माहिती जाणून घेऊया। या प्रकारचे विविध लोन या ठिकाणी श्रीराम फायनान्सकडून ऑफर केले जातात। त्यासोबतच या पर्सनल लोनचे फीचर्स आणि बेनिफिट यामध्ये काय सांगितले बघा। कोलेटरल फ्री लोन्स म्हणजे तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची सिक्युरिटी यामध्ये ठेवण्याची गरज नाही आहे। 10 लाख रुपयापर्यंत तुम्हाला लोन या ठिकाणी भेटणार आहे। सोबतच क्विक डिस्बर्सल म्हणजे प्री अप्रूव्ड जे लोन आहेत ते तुम्हाला 72 तासाच्या आतच लगेच बँक अकाउंटमध्ये क्रेडिट हे देखील केले जातात आणि याचे रिपेमेंट देखील फ्लेक्सिबल आहेत। रिपेमेंटचा टेन्युअर हा 12 महिने ते 60 महिन्याच्या कालावधीचा आहे, म्हणजे तुम्हाला 12 महिने ते 60 महिन्याच्या टाईममध्ये हे लोन जे आहे ते फेडता येणार आहे आणि यावर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह इंटरेस्ट रेट हे भेटणार आहेत। 11% चा इंटरेस्ट रेट या पर्सनल लोनवर लागणार आहे, पण बघा या ठिकाणी क्रेडिट स्कोरनुसार हे जे इंटरेस्ट रेट आहे ते कमी किंवा जास्त होतं। त्यासोबतच सीमलेस एक्सपिरियन्स आहे, सोबतच रेग्युलर EMIचे जे काही रिमाइंडर आहेत ते पण तुमच्या मोबाईलवर भेटणार आहेत। यामध्ये बघा इथं पर्सनल लोन EMI कॅल्क्युलेटर हे पण दिलेलं आहे, त्यामध्ये लोन अमाऊंट, इंटरेस्ट रेट, लोन टेन्युअर ही सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे। माहिती टाकली की लगेचच तुमची जी काही लोनची समरी आहे ते तुमच्या समोर येऊन जाईल। लोन अमाऊंट, इंटरेस्ट पेएबल, मंथली EMI किती येईल ही सर्व माहिती तुम्हाला इथे येऊन जाईल। आता आपण या ठिकाणी श्रीराम फायनान्सच्या पर्सनल लोनसाठी अप्लाय कसं करायची माहिती घेऊया। स्टेप बाय स्टेप या ठिकाणी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला वर स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर बघा हे असं ओपन झाल्यावर या ठिकाणी तुम्हाला तुमचा अप्लाय ऑनलाईनच्या खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचा पिन कोड टाकायचा आहे। नंतर एम्प्लॉयमेंट टाईपमध्ये तुमचं एम्प्लॉयमेंट निवडायचं आहे, म्हणजे तुम्ही सॅलरीड आहात किंवा सेल्फ एम्प्लॉयड आहात ते तुम्हाला निवडायचं आहे। सर्व माहिती इथं टाकली की नंतर इथं खाली टिक मार्क करायचे आणि अप्लाय नाव या बटनावर क्लिक करायचं आहे। नंतर बघा अशा प्रकारे तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन केलं जाईल। नंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। यामध्ये बघा 3 स्टेपमध्ये आपल्याला पर्सनल लोनचं जो काही ॲप्लिकेशन आहे तो भरून घ्यायचा आहे। यामध्ये सुरुवातीला पर्सनल डिटेल्स याचा ऑप्शन दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला एंटर युअर पॅन कार्ड नंबरच्या जागी तुमचा जो काही पॅन नंबर आहे तो इथं टाकायचा आहे आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे। नंतर डबल थोडंसं लोडिंग घेईल आणि त्यानंतर डायरेक्ट ऑटोमॅटिकली तुमची जी काही माहिती आहे त्या ठिकाणी फेच होईल। जर तुमची माहिती फेच झाली नाही तर तुम्हाला या ठिकाणी मॅन्युअली तुमची माहिती भरून घ्यायची आहे। फर्स्ट नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ईमेल ID ही सर्व माहिती तुम्हाला टाकायची आहे आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे। नंतर मग अशा प्रकारची नवीन माहिती ओपन होईल। यामध्ये तुम्हाला लोन इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला किती लोन पाहिजे आहे त्याची लोन अमाऊंट टाकायची आहे। नंतर तुम्हाला लोन किती कालावधीसाठी पाहिजे त्याचा लोन टेन्युअर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे। नंतर मग अशा प्रकारे स्टेप 2 ओपन होईल। यामध्ये तुम्हाला KYC डिटेल द्यायची आहे। यात तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे। ॲड्रेस लाईन 1 मध्ये तुमचा घराचा ॲड्रेस टाकायचा आहे। नंतर ॲड्रेस लाईन 2 मध्ये तुमचा पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे। नंतर एरिया, पिनकोड, सिटी, स्टेट ही सर्व माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे। ही माहिती भरून झाली की मग खाली स्क्रोल करायचं आहे। नंतर मग अशा प्रकारचं पेज येईल। नंतर इथं सांगायचं आहे की तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस सेम आहे की नाही हे तुम्हाला सांगायचं आहे। यामध्ये अबोव मेन्शन इज माय परमनंट अँड करंट ॲड्रेस यावर तुम्ही क्लिक करू शकता, किंवा जर तुमचा अबोव मेन्शन ॲड्रेस हा परमनंट असेल किंवा करंट असेल, वेगवेगळं असेल तर ते पण तुम्ही ते निवडू शकता। त्यानंतर रेसिडेन्शियल डिटेल्समध्ये तुम्ही त्या ॲड्रेसवर राहत आहात का हे तुम्हाला निवडायचं आहे, येस किंवा नो असं निवडायचं आहे। नंतर रेसिडेन्स टाईप ओन आहे की रेंटेड आहे ते पण तुम्हाला निवडायचं आहे। त्यासोबतच या ॲड्रेसवर तुम्ही किती वर्षापासून राहतात ते तुम्हाला इथे सांगायचं आहे। त्याबरोबरच खाली ऑक्युपेशनमध्ये तुमचं काम नक्की काय आहे, तुम्ही कोणतं काम करता ते तुम्हाला सांगायचं आहे। तुम्ही सॅलरीड आहात किंवा सेल्फ एम्प्लॉयड आहात ते तुम्हाला इथं सांगायचं आहे। हे सर्व टाकल्यानंतर मग कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे। नंतर मग अशा प्रकारे स्टेप 3 ओपन होईल। यामध्ये तुम्हाला ॲडिशनल डिटेल द्यायची आहे। त्यात तुम्हाला एम्प्लॉयमेंट डिटेल्समध्ये तुमचं कंपनीचं नाव, सोबतच एक्सपिरियन्स इन करंट कंपनी, टोटल वर्क एक्सपिरियन्स, वर्क ईमेल ID हे ऑप्शनल आहे ते टाकल्यानंतर जमते। नंतर सॅलरी डिटेल्समध्ये तुमची नेट मंथली सॅलरी किती आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। मोड ऑफ सॅलरी म्हणजे तुमची सॅलरी कशी येते, क्रेडिट डायरेक्ट बँकेमध्ये होतं की कॅशमध्ये भेटतं
हे तुम्हाला सांगायचं आहे. बघा मित्रांनो, मागे आपण या ठिकाणी सॅलरीड ऑक्युपेशन निवडलं होतं, त्यामुळेच या ठिकाणी एम्प्लॉयमेंट डिटेल्स आलेले आहे. जर तुम्ही या ठिकाणी सेल्फ एम्प्लॉईड जर निवडलं तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बिझनेसची माहिती द्यावी लागणार आहे. ही सर्व माहिती टाकल्यानंतर बघा, त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यावर बघा, मग या ठिकाणी करंट EMI मध्ये तुमचा जर कोणता EMI चालू असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे. किती रुपयाचा EMI चालू आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. आणि जर तुमचा कोणता EMI चालू नसेल तर तुम्ही ते डायरेक्ट 0 पण लिहू शकता. त्यानंतर मग आपल्याला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. मग अशा प्रकारे थोडंसं लोडिंग घेईल. त्यानंतर बघा, थँक्यूचं पेज या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला डनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा, थँक्यू फॉर चूजिंग अस. त्यानंतर खाली स्पष्टपणे सांगितलं आहे, आवर एक्झिक्युटिव्स विल कॉल यू शॉर्टली टू असिस्ट यू फर्दर. म्हणजे बघा, यानंतर आपली जी काही प्रोफाईल आहे, ॲप्लिकेशन आहे, तो आपला चेक केला जाईल. त्यानंतर आपल्याला श्रीराम फायनान्स करून लोन ऑफर हे केलं जाईल. त्याविषयी माहिती तुम्हाला SMS किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवली जाईल. त्यानंतर मग थोडंसं वेट करायचं आहे. नंतर मग पुन्हा एकदा श्रीराम फायनान्सच्या या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथं सेम तुमचा मोबाईल नंबर, पिनकोड, एम्प्लॉयमेंट टाईप टाकून अप्लाय नावावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की मग लगेच तुम्ही लॉग इन व्हाल. मग अशा प्रकारे तुमच्यासमोर नवीन एक पेज ओपन होईल. या प्रकारे बघा, आपल्याला लोन ऑफर आलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन असं दिलेलं आहे. सोबत इथं खाली सांगितलं आहे, यू हॅव अ प्री अप्रूव्ड लोन ऑफर फ्रॉम श्रीराम फायनान्स. इथे बघा मित्रांनो, आपल्याला 72,000 रुपयाची लोन ऑफर आलेली आहे. श्रीराम फायनान्सकडून आपल्याला 72,000 रुपयाचं पर्सनल लोन या ठिकाणी मिळणार आहे. हे जर लोन तुम्हाला पाहिजे असेल तर आय ॲक्सेप्ट द टर्म्स अँड कंडिशन यावर टिक करायचं आहे. परंतु बघा, टिक करण्या अगोदर तुम्हाला ही टर्म्स अँड कंडिशन वाचून घ्यायची आहे. बघा मित्रांनो, आपण लोन घेत आहोत, त्यामुळे टर्म्स अँड कंडिशन वाचून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे लोनच्या अगोदर नक्कीच काळजीपूर्वक या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन वाचून घ्या. त्यानंतर या ठिकाणी आय ॲक्सेप्टवर टिक मार्क करायचं आहे. नंतर आपल्या या ठिकाणी खालच्या 3 स्टेप पूर्ण करायच्या आहेत. कन्फर्म युअर आयडेंटिटी, कन्फर्म फायनान्शियल डिटेल्स आणि गेट युअर अमाऊंट क्रेडिटेड. या 3 स्टेप आहेत. त्यामध्ये आपल्याला आय ॲक्सेप्टवर क्लिक करून गेट युअर लोन नाव या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी बघा, चूज युअर लोन टर्म्समध्ये तुमची लोन अमाऊंट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तुम्हाला पूर्ण मॅक्स 72,000 रुपयाचं लोन पाहिजे किंवा कमी लोन पाहिजे ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. 50,000 ते 72,000 रुपयापर्यंत लोन या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला जितक्या लोनची आवश्यकता आहे ती लोन अमाऊंट तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर इथे खाली टेन्युअर मंथमध्ये तुम्हाला हे लोन किती महिन्यामध्ये फेडायचे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. यामध्ये 12 महिने, 18 महिने आणि 24 महिने असे 3 पर्याय आहेत. या ठिकाणी आपण 12 महिन्याचा पर्याय या ठिकाणी निवडत आहोत. या ठिकाणी लोनचा टेन्युअर निवडल्यानंतर या ठिकाणी खाली बघा, युअर EMI विल बी 7,149 रुपये. म्हणजे आपली 12 महिन्याचा टेन्युअर आहे आणि या पूर्ण 12 महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक महिन्याला 7,149 रुपये द्यावे लागणार आहेत. हा आपला EMI असणार आहे. परंतु बघा, यामध्ये खास गोष्ट म्हणजे या EMIवर कोणत्याही स्वरूपाची प्रोसेसिंग फी ही तुम्हाला द्यावी लागणार नाही आहे. 0 प्रोसेसिंग फीमध्ये तुम्हाला श्रीराम फायनान्सकडून पर्सनल लोन या ठिकाणी भेटणार आहे. जेवढी आपण लोन अमाऊंट सिलेक्ट केली आहे ती पूर्ण लोन अमाऊंट आपल्याला भेटणार आहे. या ठिकाणी आपण 72,000 रुपये सिलेक्ट केले आहेत. ती पूर्णच लोन अमाऊंट 72,000 रुपये या ठिकाणी आपल्याला बँकेमध्ये या ठिकाणी क्रेडिट ही होणार आहे. त्यासाठी मग आता आपल्याला आय ॲग्री यावर टिक करायचं आहे आणि ॲक्सेप्ट नाव या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर मग अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल. यामध्ये स्टेप 1 मध्ये तुम्हाला तुमची आयडेंटिटी कन्फर्म करायची आहे. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा व्हेरीफाय केला जाईल. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस व्हेरीफाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधारची फ्रंट साईड आणि बॅक साईड या ठिकाणी अपलोड करायची आहे. या ठिकाणी आधार कार्ड अपलोड केलं की नंतर मग तुम्हाला तुमची सेल्फी ही देखील अपलोड करायची आहे. टेक फोटोवर क्लिक करून तुम्हाला तुमची सेल्फी काढायची आहे आणि ती पण इथे अपलोड करायची आहे. नंतर मग स्टेप 2 मध्ये तुम्हाला तुमची जी काही फायनान्शियल डिटेल्स आहे ती कन्फर्म करायची आहे. यामध्ये तुमची लोन अमाऊंट आणि टेन्युअर मंथ्स हे तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपली लोन अमाऊंट 72,000 रुपये आहे आणि टेन्युअर मंथ्स हा 12 महिन्याचा आहे. सोबतच EMI जो आपला आहे तो 7,149 रुपये आहे. या ठिकाणी सर्व माहिती बरोबर आहे. तुमचे पण फायनान्शियल डिटेल्स जर बरोबर असतील तर आय ॲग्रीवर टिक करायचं आहे. नंतर ॲक्सेप्ट यावर क्लिक करायचं. मग अशा प्रकारे तुमच्या बँकेचे डिटेल्स या ठिकाणी ओपन होईल. यामध्ये तुमच्या बँकेची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली असेल. तुमचा IFSC कोड, अकाउंट नंबर, बँकेचं नाव, सोबतच अकाउंट होल्डर म्हणजे अकाउंट कोणाच्या नावाने आहे त्याचं पण या ठिकाणी दिसून येईल. ही सर्व माहिती बरोबर आहे का हे पण तुम्हाला इथे चेक करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला यामध्ये दुसरं बँक अकाउंट ॲड करायचं असेल तर एंटर अनदर बँक अकाउंटवर क्लिक करून देखील तुम्ही तुमचं जे काही नवीन बँक अकाउंट आहे त्याची डिटेल्स या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल
ऑलमोस्ट डन असं दिलेलं आहे। मग इथे आपल्याला बँकेमध्ये ई-नॅच ऑटोपे जनरेट करायचे आहे। ऑटोपे एकदा का जनरेट केली की त्यानंतर बघा अशा प्रकारे थोडंसं लोडिंग घेईल आणि मग अशा प्रकारे कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज लगेच इथे येईल। म्हणजे बघा एकंदरीतच आपलं जे काही श्रीराम फायनान्सचं पर्सनल लोन आहे ते आपल्याला आता भेटलेलं आहे। सोबतच आपलं जे काही लोन आहे ते देखील आपल्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी क्रेडिट हे होणार आहे। लोन अमाऊंट ही 72 तासामध्ये क्रेडिट होते असं ठिकाणी सांगितलं आहे, परंतु जनरली हे जे लोन आहे ते लगेचच 1-2 तासाच्या आत तुमच्या बँकेमध्ये क्रेडिट हे केलं जातं। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही श्रीराम फायनान्सकडून पर्सनल लोन या ठिकाणी घेऊ शकता। महत्त्वाची अशी माहिती होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबत तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करून टाका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।